मालवणचं पोईत गाव, हिवाळेकरांची कांदा भाजी लय भारी. मे महिन्याची सुट्टी पडली की लोक गावाकडून फिराक जातात. आम्ही मात्र घरातली आणि बाहेरची कामा करतो. माडाशी जरी असणारो गोडगो शाप करपण गेलेलो, मग आम्ही सर्वांनी मिळून त्याला बांधूक घेतलं. कोण पाणी आणता तर कोण धोंडेच्या धोंडे. कामगारांना नाश्ता देण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मग मी आणि समर्थ पवार दोघे जण गेलो आमच्या विरंद पोई बाजारात. कांदा भजी खाऊची झाली तर कांदाळकरांची भली मोठी गर्दी. मग आम्ही निघालो पोईप गावच्या हिवाळेकरांकडे, म्हणजे परब विश्रांती गृह. चुलीवर बनणारो नाश्ता आणि चाय तुमका 100% मिळतला. परब काका गरम गरम भजी काढी होते. पवारांक पण भजी चोई होती. वडे तर गरम असत. म्हणलं नाही, गरमागरम कांदा भजी खाऊया. हिवाळेकरांच्या परब विश्रांती गृहात उसळ पाव, कटवडा, वडापाव, चहा तसेच स्पेशल व्हरायटीची कांदा भजी मिळतली. या कांदा भजीचो आकार आणि चव काही एक मिळायची नाही. पोयपेतले बरेच पालव माधव मंडळी यांच्याकडे नाश्ता करी होते. पवारांनी पुन्हा एकदा माझा विचार न करता भजी खाऊ घेतल्या. मी काय ऐकताय, मस्तपैकी उडीच्या केलंय. हिवाळेकरांच्या दुकानासमोर सुप्रसिद्ध राणे चिकन सेंटर हा. क्या बात कर रहे हैं? त्यांका वाटला कोंबडी चोरतलय. लगेच त्याने माका बघून ढापूक घेतल्यानी. मुंबईवरून किंवा कणकवलीवरून बयने मार्गे तुम्ही आंगणेवाडी किंवा मालवणला जाताय तर पोईप गावातील परब विश्रांती गृहात हिवाळेकरांच्या आजची कांदा भजी नक्की खाऊन बघा. आम्ही पण 2 प्लेट मस्तपैकी रगडलो आणि 3 प्लेट घेतलो घराकडे पार्सल. जेवणासाठी माशी होय ते तर आम्ही या बायकाकडून घेतो. बाकी कोण कोण व्हिडिओ बघतात मालवण तालुक्यातून बघतास काय, गावाचं नाव कमेंट करत चला. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमका माहितीचा लाईक करून सर्वांना शेअर करत आपल्या पेजला फॉलो करा.